नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हळू आवाजामध्ये बोलते कारण एक छोटीशी ट्रिक आहे. ती ट्रिक यासाठी आहे की राजकारणाची कुठली कृती ही राजकीय असते. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली आणि असं म्हणायला सुरुवात झाली की 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय हा जवळपास निश्चित झालाय. कारण तमाम जे या देशातले नागरिक आहेत, हिंदू स्पेशली, ते आता भारतीय जनता पार्टीला मतदान करतील. आता हे जे माझ्या मागे असलेली मंडळी आहेत त्यांना मी हे सांगितलेलं नाहीये की त्यांच्याकडनं मला सर्वसाधारणपणे ते जेव्हा अयोध्येतनं परत आले किंवा तिथे होते त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं आणि सर्वसाधारणपणे अशी अयोध्येवरून परत आलेली मंडळी ही काय राजकीय विचार करतात. आता हे शोधण्याचं कारण असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीने आपल्या आमदारांना असं सांगितलेलं आहे की तुमच्या मतदारसंघातले जमतेल तेवढे लोक हे तुम्ही अयोध्येला घेऊन जा. बातम्या पण आल्या की ट्रेन बुक झालेल्या आहेत, प्रत्येक मतदारसंघात 10,000 लोक जाणार आहेत वगैरे वगैरे. सो प्रत्यक्ष मला हे जाणून घ्यायचं आहे की हे असं होऊ शकतं का. तिथे जे लोक जाऊन येतील भाविक, त्यांची सर्वसाधारण भावना काय असेल. याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक भाविक हा तिथे गेला आणि तो हिंदू आहे म्हणून तो एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान देईल. परंतु ह्यासारखा अनएडिटेड एपिसोड हा अनेक ठिकाणी करायला हवा की तुम्हाला सेन्स तरी येईल ऍटलिस्ट की लोक काय विचार करतात. सुधावूया त्यांच्याकडे. त्यांना मी अजिबात सांगितलेलं नाहीये की मी त्यांना काय विचारणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही सगळे लोक अयोध्येला जाऊन आले, विषयच मिटला. आता पहिल्याच जय श्रीराम. तुम्ही काही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही? कोणीच नाही आहे ना? कोण व्यावसायिक आहे, कोण नोकरी करतोय, पण हे मजुरी करत. तुम्ही काय करता? माझा हॉटेल व्यवसाय आहे. तुम्ही? मी नोकरीला आहे. शासकीय नोकरी? शासकीय. आणि तुम्ही? माझा पशुखाद्याचा व्यवसाय. आणि तुम्ही? मी मजुरी करतो. तुम्ही मजुरी करता. पण हे तुम्ही अयोध्येला जे गेलात हे प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर गेलात ना? नाही, प्राणप्रतिष्ठापना एक दिवशी आम्ही तिथं होतो. तिथेच होता तो? 22 तारखेला प्राण. हा प्लॅन कसा केला तुम्ही? तुमचं नाव काय पूर्ण? माझं महेश स्वामी, महेश प्रभाकर स्वामी. तुमचं? माझं सचिन हरिश्चंद्र मोरे. ते तुमचं हे येतं. आणि तुमचं? ज्ञानदेव काळे. ज्ञानदेव काळे. आणि तुम्ही? नामदेव माळी. ओके. हे प्लॅन कसा केला तुम्ही? आम्ही एकूण 7 प्रवासी होतो. 7 जणांनी आम्ही प्लॅन केला. त्याला काही भारतीय जनता पार्टीने काही नाही, काही नाही, नाही. 2 महिन्यापूर्वी आम्हाला त्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास उपस्थित राहायचं होतं. त्या अनुषंगाने आम्ही 2 महिन्यापूर्वी रेल्वेचं बुकिंग केलं. आधी 2 महिने अगोदर. भाविक होते महाराष्ट्रातले? महाराष्ट्रातले खूप लाखो भाविक होते तिथं. आधी प्लॅन करून हो, गेले? आधी प्लॅन करून गेलेले. आम्हाला बरेच भेटले तिथं. बरं. असे तुम्ही आधी प्लॅन केला? आधी प्लॅन केला. काय 2 महिने अगोदर आम्ही प्लॅन केला होता की आम्हाला तिथं पोहोचायचं त्या तारखेला. त्या अनुषंगाने कुठून रेल्वे निघाली तुम्ही? इथून धाराशिवून रेल्वे निघाली. सकाळी 10:30ला 19 तारखेला आम्ही रेल्वेमध्ये बसलो होतो. आणि तिथं पोहोचला? 21ला प्रयागराजला पोहोचलो आणि प्रायव्हेट गाडीने मग परत अयोध्येमध्ये गेलो. पण 22ला तुम्हाला प्रवेश 22ला प्रवेश मिळाला. म्हणजे व्हीआयपीच्या दर्शनानंतर मंदिर प्रशासनानं सगळ्यांना मुभा दिली. म्हणजे हे ते पहिले 3.5-4 लाख भाविक आहेत ज्यांनी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी दर्शन घेतलं. आणि त्या दिवशी सगळीकडे महाराष्ट्रातले होते की वेगळ्या राज्याचे? सर्वीकडलेच लोक होते. महाराष्ट्राचे होते, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक कर्नाटक जास्त होते, होते, बिहार होतं. बिहार पण होते, महाराष्ट्रातले जास्त होते. पण महाराष्ट्रातले जास्त होते. आणि तुम्ही पण आवर्जून पुढे या थोडं. तुम्ही पण आवर्जून गेले? हो, आवडलं या वयात? रामलालाची कृपा त्यांनी बोलवलं गेलो. रामलल्ला चक्र तिकीट किती लागलं होतं जाताना? साधारणतः इथून 2,000 बसले असेल. 2,000 रुपये. जाताना येतात 2,000? जायचे 2,000. जायचे 2,000. याची 2. आणि कुठल्याही राजकीय पक्षाने तुम्हाला काय स्पॉन्सर नाही. केलेलं नाही, भारत म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाने कोणाची मदत करायची गरज नाही. अयोध्याच्या मंदिराला आम्ही सर्वजण हिंदू आहोत. एक आस्थेचा प्रश्न आहे आमच्या. खूप दिवसाची प्रतीक्षा होती. योगायोग आमच्या नशिबात तो दिवस पाहण्यासाठी होता. त्या दिवशी आम्ही गेलो. ज्या दिवशी क्लिअर केलं की 22 जानेवारीला आपण अयोध्याचं प्राणप्रतिष्ठा करतोय, त्याच्या अगोदर 1.5 ते 2 महिने अगोदर आम्ही प्लॅनिंग करूनच ठेवलं होतं की बाबा आपण प्राणप्रतिष्ठे दिवशी जाऊया. तिथे गेलात? हो. मग पहिल्या दिवशी गेलेत काय शिरवलीचं जाऊन दर्शन घेतलं, चक्कर फेरी मारून आलोत. मग 23 तारखेला दर्शन मिळालं आम्हाला. 23ला मिळालं? 22ला नाही मिळालं? 22ला. आणि किती वेळेला दर्शन राग येत होते तुम्ही? किती वेळ? साधारणतः 1 घंटा लागला आम्हाला. 1 तास लागला. आणि त्या दिवशी सगळीकडचे भाविक होते? हो, पूर्ण. नाही, पण सकाळी 6 वाजता आम्ही गेलो होतो. सकाळी 6ला? 6ला.
त्यांनी 7ला उघडणार म्हणले, त्यामुळे आम्ही 6ला तिथं पोहोचल्यामुळे आम्हाला लवकर 1 तासात झालं. पण बाकी पुन्हा नंतर एवढी गर्दी वाढली की ते माणसाला असे जसं लहाटा येतात ना, अशी एवढी गर्दी झाली. अरे बापरे. बॅरिकेटिंग सुद्धा तोडून लोक आतमध्ये जात होते, एवढी अफाट गर्दी होती त्या दिवशी त्या दिवशी 22ला पण आणि 23ला पण. आणि मग प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं दर्शन झालं. तो क्षण तो क्षण खूप म्हणजे आनंदाचा एवढा क्षण आनंदाचा होता. क्षण म्हणजे विठ्ठलाची रुक्मिणीची जशी मूर्ती दिसते किंवा बालाजीची दिसते सेम तशी दिसायली तिथं. आम्हा म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असल्याने किंवा बालाजीचं दैवत असल्याने सगळं तसं सेम असं दिसायचं. एक मिनिट. प्रेक्षकांसाठी कोणाला हा प्रोपोगंडा टाईपचा व्हिडिओ वाटेल अजिबात नाहीये. 2024ची दिशा आणि मला काय म्हणायचे ती दशा, अशा अनेक अर्थांनी ती सेट होणार आहे आणि ही जनभावना फार महत्वाची आहे. सो तुम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं, मूर्ती बघितली, हो. मग काय प्रसन्न वाटलं मूर्ती एकदम पाहिलं, छान. एकदम शांत वाटलं. आम्ही जेवढं स्ट्रगल करून गेलो होतो, जाताना जेवढा त्रास झाला होता, तिथं एवढं गर्दीमध्ये आम्हाला त्रास झाला होता, त्यावेळेस मूर्तीचं दर्शन घेतं त्यावेळेस एकदम शांत वाटलं, की प्रसन्न वाटलं की बाबा आलो तर आपण आपल्या नशिबात होतं, दर्शन झालं, प्रसन्न मुद्रेने आम्ही बाहेर आलो. आणि तुम्ही मजूर आहात म्हणजे काय करता नेमकं? मी मिस्त्री काम करतो. तुम्ही मिस्त्री आहात आणि तुम्ही पण मग काय हॉटेल व्यवस्थित हॉटेलचा तुमचं माझा पशुखाद्याचा व्यवसाय. खाद्याचा व्यवसाय, तुम्ही शासकीय व्यवसाय. पण मग हे 500 वर्षाचं वगैरे जे म्हणतात ते खरं आहे का? हो असणारच. 500 वर्षाचं स्ट्रगल वगैरे असं 500 वर्षाचं स्ट्रगल आहे ना. 1548 रोजी ज्यावेळेस बाबरी पाडली, सॉरी 1528 कसं ते एवढं माहित नाही तुम्हाला. हा एवढं एकदा की ज्यावेळेस अयोध्येचं मंदिर बांधून तिथं अयोध्येचं मंदिर असताना जे पाडून ज्यावेळेस तिथं बाबरी बांधण्यात आली त्यावेळेसपासून तिथं लोकांचा स्ट्रगल आहे. आणि खरा हा विजय जो आहे तो सर्व हिंदू म्हणजे भारताचा आहे. त्याबद्दल त्यात युपीत उत्तर प्रदेशमध्ये रामाचा जी श्रद्धा आहे लोकांची, तेवढी एक उत्कंठा आहे लोकांना की तिथल्या लोकांचं खरंच खूप स्ट्रगल आहे अयोध्येच्या लोकांचं. मग आता ह्याचं क्रेडिट कुणाला? सर्व क्रेडिट अयोध्येतील जे नागरिक आहेत ज्यांनी रामलल्लासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले त्या सर्वांना क्रेडिट जातं. कुठल्याही राजकीय पक्षांना नाही किंवा कशाला नाही. तुमच्या मते? नाही, तेच सर्वसामान्य सर्वसामान्यच. पंतप्रधान मोदी. पंतप्रधान मोदींना सर्वसामान्य. अरे वा, कमाल आहे. 3 लोक विरुद्ध एक असं झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान मोदींना? नाही, त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या गोष्टी सर्व होत गेल्या, त्याच्यामुळे त्यांना श्रेय द्यायला काही हरकत नाही. आणि तसं जर पाहायला गेलं तर त्यांनी जुना जो इतिहास जर पाहायला गेला तर 1991 पासून त्यांनी ऑलरेडी स्ट्रगल केलंय. त्याच्यामध्ये साजी ऋतुंबराजी आहेत, नरेंद्र मोदी आहेत, लालकृष्ण अडवाणी जी आहेत, काय जे बाकीचे जुने जे लोक होते त्यांनी पहिल्यापासून अयोध्येचा मुद्दा हा तिथं लावून धरला. तो मुद्दा लावणं खूप गरजेचं असं नाही वाटत? आहे, त्यांचं पण श्रेय आहेच, पण सगळ्यात जास्त तिथल्या लोकांनी, तिथल्या भाविकांनी किंवा रामभक्तांनी जास्त प्रयत्न केले, जास्तीत जास्त हा मुद्दा उचलून धरला, म्हणून मोदी साहेब ते करू शकले. हो बरोबर ना. आता मी चौघांना एक राजकीय प्रश्न विचारतो. आता आपण लाईव्ह आहोत, हे काय अनएडिटेड आहे. ह्या सगळ्या कृतीचा तुमच्यासारखे भाविक जे महाराष्ट्रातनं तिथे गेलेत, देशाच्या वेगवेगळ्या भागातनं गेलेत, प्रत्यक्ष मतदानात काय परिणाम होईल? मतदानामध्ये मोदी सरकारच येईल वाटेल मला. कारण असं वातावरण झालेलं आहे. आम्ही पण तिथं एबीपी माझ्याच्या इथं त्या लाईव्ह मध्ये थांबलो होतो, सगळेजण होतो, 7 जण होतो. आमचे व्हिडिओ पण आलेले आहेत तुमच्या एबीपी माझ्यावर, तिथं पण बघितलेलं आहे. पूर्ण मोदीच येतील. मोदीची आहे तसं बऱ्यापैकी वातावरण आहे, कारण मोदी साहेबांच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे निर्णय. माझा प्रश्न काय नीट आहे का? तुमच्यासारखी मंडळी जी महाराष्ट्रातनं तिथं दर्शनाला गेलेली आहेत, ती प्रत्यक्ष दर्शन घेतल्यानंतर जेव्हा परत येते प्रत्येक व्यक्ती मोदी मोदी करत होता. आताही ती भावना कायम आहे? हो, आहे. मोदीची मोदीची भावना, कारण ह्या सगळ्या निर्णयामुळे ही जे काही 370 कलम असेल किंवा तिथलं रामलल्लांचं मंदिर असेल तर त्याचं बऱ्यापैकी श्रेय मोदींना देतात लोक. तुम्ही पण देता? तुम्ही पाहिजे तर काय थेट मोदींनाच क्रेडिट दिलं? हो मोदीच. 2024च्या निवडणुकीत तुमच्यासारखे लोक जे तिथून जाऊन परत आलेत ते काय करतील? मोदीलाच मतदान करणार. मोदीलाच मतदान करणार. बाकीचे सगळे जे विषय आहेत, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे, ते फार महत्वाचे नाही. ते हेच नाही काही. एकदम महत्वाचे आहेत. ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांना ते महत्वाचे नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं, सगळं झालं तिथं, सगळं मिटलं. हो तिथंच. नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण बाकीचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा
बेरोजगारीचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून सुद्धा मोदी साहेबांनी बरीचशी कामं केलेली आहेत. असं वाटतं तुम्हाला? वाटतं असं वाटतं. म्हणजे असं नाही की अर्धवट हे केलं फक्त प्रभू रामचंद्र. नाही तसं नाही, नाही. तसं त्यामध्ये पण बऱ्यापैकी चांगली प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं मोदी साहेबांना यावेळेस आहे चान्स. आता तुम्ही ह्यातले दोघं तर शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मताला मी थोडं इरिलिव्हंट करतो. तुमच्यापैकी कुणीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाहीये. कुणीही नाही. तुमचे व्हिडिओ बघितले लोकांनी म्हणायला नको की हे भारतीय जनता पार्टी. आमच्याकडे पण व्हिडिओ आहेत. आमच्याकडे पण व्हिडिओ आहेत ते काढलेले. काही नाही. नाही, तुम्ही कुणीही भारतीय जनता आमचा पार्टी कुठल्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नाही. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, त्याचसोबत व्यवसाय करणारे उद्योजक किंवा पण मग आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने, आता हे काही पहिला एपिसोड आहे, असे मी 1000 एपिसोड करणार आहे. 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं मंदिर हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. तो निकाल जवळपास जे बघतील ते तसा विचार करतील. हो. महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. महत्वाचं 100% महत्वाचं. मी अनिलचं मत घेत नाहीये, कारण त्याला थोडं या गोष्टीसाठी, कारण तोच तुम्हाला सगळ्या लोकांना इथे घेऊन आलेला आहे. म्हणून माझा प्रयत्न फार सरळ आहे. हे अनएडिटेड व्हिडिओ आहेत आणि हा पहिला भाग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जाऊन अशा पद्धतीचा कानोसा आपल्याला घ्यायचा आहे. आता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला माहिती आहे की दोन्ही बाजूचे लोक हे दोन्ही पद्धतीने व्यक्त होतील. ऑब्जेक्टिव्हली बघायला शिकायला हवं. राजकीय कृती ही प्रत्येक गोष्टीतनं व्यक्त होत असते. कुठलीही घटना ज्या वेळेला एखादा राजकारणी करतो, एखादा राजकीय पक्ष करतो, त्यावेळेला त्यामागं राजकारण असतं. कारण विरोधी पक्षांनी म्हटलेलंच आहे की हा एक मोठा पॉलिटिकल इव्हेंट केला गेलाय. 2024च्या निवडणुकीचा जो काही संभावित निकाल असेल त्याच्यामध्ये राम मंदिराची खूप मोठी गोष्ट उभारणी ही असणार आहे. थांबूया इथे आपण. तुम्हाला आमचा हा जो व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि अशाच या व्हिडिओच्या संदर्भातल्या तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्हाला कळवा. कुठलीही कल्पना मी तुम्हाला दिलेली नव्हती. नाही. तुम्हाला काय बोलायचं ते सांगितलेलं नव्हतं. बरोबर? तुम्हाला माहितीही नव्हतं मी तुम्हाला काय प्रश्न विचारला. तो थांबूया आपण. जय श्रीराम. जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.